नमस्कार, मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपल्याला घरगुती पद्धतीने आणि पूर्णपणे सेंद्रिय अशा आपल्या छोट्याशा टेरेस गार्डनमधून भाज्या कशा काढायच्या आणि बागकाम कसे करायचे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मला खूप छान रिझल्ट भेटतो। जर तुम्हाला बागेची आवड असेल भाज्या लावायला वगैरे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। बरेच जण आपल्या छोट्याशा गार्डनमध्ये भाज्या लावतात पण त्यांना छान असा रिझल्ट भेटत नाही। म्हणून माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही भाज्या लावून पहा, खूप छान असा रिझल्ट सुद्धा भेटेल आणि मी माझ्या झाडांची काळजी कशी घेते हे सुद्धा मी सांगणार आहे। इथे बघा, हा लाल भोपळा आहे आणि हा लाल भोपळा मी ग्रो बॅग मध्ये लावलेला आहे। इथे बघा, लाल भोपळा लावण्यासाठी आपल्याला 18 बाय 18 ची ग्रो बॅग घ्यायची आहे। जर तुमच्याकडे ग्रो बॅग नसेल तर मोठे टब असतात ते घ्या, कारण लाल भोपळ्याची मुळे ही भरपूर पसरतात आणि खोलवर जातात। त्याच्यामुळे आपल्याला इथे मोठ्याच कुंड्या किंवा टब वापरायचे आहेत। इथे बघा, वांगी आहेत आणि वांगी आपण लावण्यासाठी 12 इंचाची कुंडी वापरावी। त्याच्यामध्ये फक्त एकच वांग्याचं झाड लावावं आणि सुरुवातीलाच आपण वांगी लावण्यासाठी वांग्याची रोपे तयार करावी आणि नंतर 1-2 आठवड्यानंतर कुंडीमध्ये लावावी। असं केल्याने वांग्याची छान अशी वाढ होते आणि वेळच्या वेळी वांग्यांना खत द्या, पाणी द्या व्यवस्थित आणि 3-4 तासाचे ऊन भेटेल अशा ठिकाणी भाज्या ठेवाव्या, म्हणजे छान आपल्याला भाज्या घरच्या घरी खाण्यासाठी भेटतील। आणि सुरुवातीलाच आपण वांग्याचे रोपे तयार करायचे असतात, त्याच्यासाठी आपण गांडूळ खत आणि कोकोपीट याचं सारखंच प्रमाण घ्यायचं, त्याच्यामध्येच बिया लावून द्यायच्या आणि चांगले ऊन भेटेल अशा ठिकाणी ठेवायचे, म्हणजे रोपे उगवण्यास लवकर मदत होईल। जेव्हा रोपे 3-4 आठवड्याची झाले तेव्हा आपण कुंडीमध्ये लावावी आणि कुंडीमध्ये लावत असताना व्यवस्थित मातीचं मिश्रण तयार करून नंतर त्याच्यामध्ये लावा आणि नंतर 15 दिवसानंतर आपण त्याला गांडूळ खत किंवा शेणखत द्यायचे, म्हणजे वांगी लागण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि झाडाची वाढ सुद्धा भराभरा होईल। इथे बघा, किती छान अशी वांगी मला घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने खाण्यासाठी भेटतात। म्हणून तुम्हाला मी सांगते का तुम्ही सुद्धा घरच्या घरी पूर्णपणे ऑर्गॅनिक अशी तुम्ही भाज्या लावून पहा, खूप छान असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा भेटेल। जेव्हा आपण झाडं कुंडीमध्ये लावतो तेव्हा आपल्याला जसा वेळ भेटेल तशी झाडाची माती सुद्धा मोकळी करून घ्यायची, म्हणजे हवा खेळती राहते। इथे बघा, मिरची आहे आणि मिरचीचे सुद्धा सुरुवातीला आपल्याला रोपे तयार करायचे आहेत आणि मिरचीसाठी सुद्धा 12 इंचाची कुंडी वापरावी, त्याच्यामध्ये एकच झाड लावावे। बघा, इथे मिरची लावलेली आहे आणि त्याची वाढ जर आपल्याला 2-3 मिरच्यांची झाडं एकाच कुंडीमध्ये लावायची असतील तर आपण 15 इंचाची कुंडी निवडावी, त्याच्यामध्ये छान अशी वाढ होईल मिरच्यांची आणि मिरच्या सुद्धा भरपूर लागतील। आणि आपल्याला आपल्या झाडांवर कीड येऊ नये म्हणून आपण अधूनमधून झाडं चेक करून पाहायची, जेणेकरून आपल्या झाडाला कोणतीही कीड लागणार नाहीये। आणि जर कीड लागलीच तर नीम ऑइलचा स्प्रे करावा आणि जर भरपूरच झाडांना कीड लागली असेल तर दुसऱ्या झाडांना लागू नये म्हणून आपल्या ज्या झाडाला कीड लागलेली आहे ते झाड आपण दुसरीकडे ठेवावे। तुमच्या बागेमध्ये जर मिरच्या लावायच्या राहिल्या असतील तर तुम्ही आता मार्चमध्ये सुद्धा लावू शकता। इथे बघा, कोथिंबीर आहे आणि कोथिंबीर ही मी पसरट कुंडीमध्ये लावलेली आहे। तुम्ही सुद्धा अशीच पसरट कुंडी घ्या, त्याच्यामध्ये लावा आणि बघा, वाढ सुद्धा खूप छान होते। कोथिंबीर ही लावल्यापासून आपल्याला महिन्याभरामध्येच खाण्यासाठी तयार होते, म्हणून एकदा नक्की लावून पहा, खूप छान असा कोथिंबीर आपल्याला घरच्या घरीच खाण्यासाठी भेटते। इथे बघा, लाल माठ आहे आणि ही सुद्धा पटकन वाढणारी भाजी आहे। तुम्ही लावली नसेल तर नक्की लावा आणि लावण्यासाठी पसरट ग्रो बॅग घ्या, त्याच्यामध्ये पटकन उगवेल। याच्या जर बिया कुठे पडल्या कुंडीमध्ये तर पटकन अशी भाजी उगवणारी आहे, म्हणून नक्की लावून पहा, खूप छान असा रिझल्ट तुम्हाला भेटेल। इथे बघा, पालक आहे आणि पालक सुद्धा महिन्याभरामध्ये होतंय आणि जेवढ्या पण मी तुम्हाला भाज्या दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही जर लावल्या नसतील तर मार्चमध्ये लावा। खूप छान अशा भाज्या घरच्या घरी तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने खाण्यासाठी भेटतील आणि व्यवस्थित काळजी घ्या, खत पाणी व्यवस्थित द्या, म्हणजे छान अशा भाज्या तुम्हाला घरच्या घरी भेटतील। मी माझ्या झाडांची अशी काळजी घेते की जेव्हा पानं वगैरे सुकलेली असतील ती पूर्णपणे तोडून टाकते आणि झाडाजवळील माती मोकळी करते, वेळच्या वेळी खत पाणी वगैरे देते, तेव्हाच मला छान असा रिझल्ट भेटतो। म्हणून तुम्ही सुद्धा छान रिझल्ट भेटण्यासाठी झाडांची व्यवस्थित काळजी घ्या, म्हणजे तुमच्या घरी सुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्ही भाज्या घरीच काढू शकता।
इथे बघा टोमॅटो आहेत आणि टोमॅटोसुद्धा लावण्यासाठी आपल्याला 12 इंचाचीच कुंडी वापरायची आहे। त्याच्यामध्ये तुम्ही रोपे तयार करून लावा किंवा नर्सरीतून सुद्धा रोपे विकत घेऊन येऊ शकता। त्याच्या नर्सरीमध्ये सुद्धा रोपे भेटतात आपल्याला। आता बरेच जण सुरुवातीला भाज्या लावून पाहतात पण छानसा रिझल्ट भेटला नाही म्हणून गार्डनिंग सोडून देतात। तर असं न करता तुम्ही सुद्धा लावा, कारण हळूहळू अनुभवातून आपल्याला शिकायला सुद्धा भेटतं आणि छान अशा भाज्या आपल्याला खाण्यासाठी सुद्धा भेटतील घरच्या घरी। म्हणून गार्डनिंग तुम्ही घरच्या घरी करा आणि सेंद्रिय पद्धतीने आपल्या घरीच भाज्या पिकवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। इथे बघा ही ब्रॉकोली मी लावलेली आहे आणि ही छोट्याशाच ग्रो बॅगमध्ये आहे, तरीसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे। याचा व्हिडिओ लवकरच येईल।